थायरॉईड मास. तर यांनी प्रॉपर थायरॉईडपासूनच चालू केलं आहे, नेक स्वेलिंगवरनं नाही चालू केलं आहे. तर साईज अँड ड्युरेशन, मग ड्युरेशन 1 वर्षाच्या वर असेल तर ट्रकिओमलेशिया होण्याचा चान्स असतो. ट्रकिया प्रेशर इफेक्ट असेल तर डिस्निया स्ट्रायडर. इसॉफेगससाठी डिस्फेजिया, नर्वसाठी हॉर्सनेस. ठीक आहे. नंतर रिट्रोस्टर्नलसाठी 2च गोष्टी, गेट अंडर द स्वेलिंग. तर रिट्रोस्टर्नल म्हणजे SVC थ्रॉम्बॉसिस पण असू शकतं. नंतर डिस्फेजिया डिस्निया पण होऊ शकतो. नंतर इंट्राट्रकियलमुळे डिस्निया पण होईल, हिमोप्टायसिस होईल. हार्मोनोस्टेसिस बघायचं आहे, क्लिनिकली येतं सांगावं लागेल ते डायग्नोसिस. नंतर असोसिएटेड पॅराथायरॉइड, पिट्युटरी, पॅनक्रियाटिक, ॲड्रिनल. मॅलिग्नन्सीज युजली नोड्युलर असते आणि इनॅक्टिव्ह असते. पॅपिलरी असेल, फॉलिक्युलर, मेड्युलरी किंवा ॲनाप्लास्टिक. इंट्राट्रकियल असेल तर मग डिस्निया, हिमोप्टायसिस होईल. डिस्टल मेटास्टासिससाठी लंग, बोन, लिव्हर. ठीक आहे, स्पेशली फॉलिक्युलरसोबत. तर डायग्नोसिस सांगायच्या वेळेस साईड कॉम्प्रोमाइज एअरवेचा. कॉम्प्लिकेशन म्हणजे रिट्रोस्टर्नल विथ SVC सिंड्रोम और रिकरंट लॅरिंजियल नर्व. नंतर थायरॉईडचं फंक्शन हायपो किंवा हायपर, कंट्रोल, अनकंट्रोल आणि कोमो, इतर काही डायबिटीज किंवा जे काही असेल ते. थायरॉईड हार्मोनचं सिंथेसिस, तर पहिल्यांदा आयोडीन अपटेक इज स्टिम्युलेटेड बाय TSH. तर आयोडाईनच्या अपटेकपासनं चालू होतं आणि TSH स्टिम्युलेट करतो अपटेक. सिक्रेशन कोण करतं, मल्टिपल स्टेप्स असतील, फिजिओ बुक नाही आहे तर त्यांनी. आणि थायरोग्लोबिन मग कोलॉइडमध्ये स्टोअर होतं. तर सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर आहे. तर म्हणतो अपटेक TSHद्वारा स्टिम्युलेटेड आहे. जे काही आहे 2 सोडियम आत येतात, मग हा पेंड्रीन चॅनल आहे, त्याच्यातनं आयोडीन इकडे येतं. मग थायरॉईड परॉक्सिडेज, हे नाव विचित्र आहे, मी असं नाव कुठं ऐकलं नाही की थायरॉईड. युजली केमिकलचं काहीतरी हे असतं. थायरॉईड परॉक्सिडेज, तर H2O2द्वारा त्याचं ॲक्टिवेशन होतं. मग तोच पुन्हा टायरोसिनसोबत त्याला मिक्स करतो आणि मग मोनो आयडोथायरोनिन बनवतो. तोच मग तो डाय पण बनवतो आणि मोनो आणि डाय मिळून ट्राय आणि 2 डाय मिळून टेट्राआयडोथायरोनिन बनतो. तर त्याच्यानंतर पिनोसायटोसिस होतं, मग लायसोझोममध्ये स्टोअर्ड राहत होतो आणि मग सिक्रेट होतो फ्री T3 आणि T4. तर परॉक्सिडेज इथे अपायकल सेलवर असतो आणि इथे आयर्न ट्रान्सपोर्टर इथे. थायरोग्लोबुलिन एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने सिक्रेट होऊन इकडे येईल, स्टोअर होतं थायरोग्लोबुलिनसोबत. मग जेव्हा स्टिम्युलस येतो, पिनोसायटोसिस इज स्टिम्युलेटेड बाय TSH. ओके, ठीक आहे. सिक्रेशन इज स्टिम्युलेटेड बाय TSH, मग टेकन अप बाय फॉलिक्युलर सेल्स. तर पेरिफेरल कन्व्हर्जन ब्लॉक करणारे आहेत ग्लुकोकॉर्टिकाइड्स, नंतर प्रोप्रानोलॉल आणि PTU. तर 3 आहेत, PPP, प्रोप्रानोलॉल, PTU, प्रेडनिसोलॉल. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, नॉट जस्ट प्रेडनी. आणि अमिओडारांचा इफेक्ट व्हेरिएबल आहे, तो हायपो करतो, हायपर करतो. ब्लॉक करतो हे तर नक्की आहे पेरिफेरल कन्व्हर्जन, पण त्याचा एंड रिझल्ट हायपो किंवा हायपर असतो. तर मोस्टली ब्लडमध्ये जे आहे सर्व बाउंड असतं, फक्त फ्रीचे आहे त्याच्या ॲक्शन होतात. T4 T3मध्ये कन्वर्ट होतो. T3 त्याच्या 10 टाइम्स ॲक्टिव्ह आहे आणि 10 टाइम्स लेस अमाऊंटमध्ये आहे. मग ॲक्शन्स ऑफ थायरॉईड हार्मोन सर्व सेल्सवर होतं. तर हा ग्लोबल ॲक्टिंग हार्मोन आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि इन जनरल सगळ्यांचं फंक्शन. तर याचे न्यूक्लियर रिसेप्टर आहेत, स्टेरॉइड हार्मोन रिसेप्टर्स. तर हा स्टेरॉइड हार्मोन नाही आहे, हा अमाइन हार्मोन आहे, पण याचा रिसेप्टर स्टेरॉइड हार्मोनसारखा आहे, म्हणून त्याला स्टेरॉइड हार्मोन रिसेप्टर म्हटलं आहे, जे न्यूक्लियसमध्ये असतं. आणि मग न्यूक्लियसमधलं सर्व जे काही आहे चेंजेस करतो तो प्रोटीन सिंथेसिसचे. तर CNSचं बेसिक फंक्शन आणि रिफ्लेक्सेस, रिॲक्शन टाईम आणि रेटिक्युलर सिस्टीम याच्या अंडर असते. म्हणून पेशंट हायपरथायरॉइडिझममध्ये
इकडे पूर्ण तो स्लो होऊन जातो, स्लो होतो, मेंटल स्लोईंग, स्लीपी आणि डिप्रेस्ड होऊन जातो. डिप्रेशन कॉमन आहे. नंतर कार्डिओव्हस्क्युलरमध्ये सिमिलर टू ॲड्रेनालिन आहे त्याचं. तर बीटाची सेन्सिटिव्हिटी आणि ॲफिनिटी वाढवत होतो. तर त्याच्यामुळे हायपरमध्ये टॅकी होतो. ॲड्रेनालिन सर्व सिम्पॅथॅटिक सिस्टीम आहेत. हाय स्लीपिंग पल्स रेट, ॲरेथमियाज होतात, मायट्रल कोलॅप्स, हार्ट फेल्युअर आणि ISD होतं. इकडे त्याच्या अपोजिट ब्रॅडी होणार, ॲबनॉर्मल बॅरो रिसेप्टर होणार, हार्ट फेल्युअरपर्यंत जातो. नंतर मेटाबॉलिझम अफेक्ट करतो, मेटाबॉलिझम ॲक्टिवेट करतो तो, मेटाबॉलिक रेट वाढवतो, ऑक्सिजन कन्झम्पशन वाढवतो, सगळं काही गटमध्ये ॲब्सॉर्प्शन वाढवतो, कॅटाबॉलिझम वाढवतो, प्रोटीनचं, कोलेस्ट्रॉलचं डिग्रेडेशन वाढवतो. तर ब्रेनमध्ये फिटससाठी आवश्यक आहे ब्रेनचं डेव्हलपमेंट आणि स्केलेटल मॅच्युरेशन होतं. तर त्याच्यामुळे ते जर नसेल तर डायरिया होईल, GITमध्ये गट स्लो होऊन जातं. मेटाबॉलिझम अफेक्ट करतं, इंटॉलरन्स टू हीट होतं हायपरमध्ये, इकडे इंटॉलरन्स टू कोल्ड होऊन जातं. नंतर इकडे डायरिया होतो, तर इकडे कॉन्स्टिपेशन आहे, डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग आणि कॉन्स्टिपेशन होतं. नंतर मसल विकनेस दोघीकडे कॉमन आहे. मेन्स्ट्रुअल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये हायपरमध्ये अमेनोरिया होतो, ब्लिडिंग कमी होते, आणि हायपोमध्ये ब्लिडिंग जास्त होते. तर अपोजिट आहे, हायपो ब्लिडिंग कमी करतो, वाढवतो, हायपर कमी करतो. तर हायपरमध्ये कदाचित ते कन्झर्वेटरी आहे सर्वायवल, की ते ब्लड लॉस होऊ देत नाही. त्याचं दोघांमध्ये फॉलिक्युलर गोनॅडोट्रॉपिन्सला अफेक्ट करतात ते, आणि फॉलिक्युलर सिस्टीम डिस्टर्ब करतात. तर हायपरचं सिम्पटम्स आहेत 3 महत्त्वाचे आहेत. हायपर ॲक्टिव्हिटी राहील, वेट लॉस आणि ट्रेमर, सर्व रिलेटेड आहेत. नंतर वॉर्म आणि मॉइस्ट स्किन राहील, हायपर असल्यामुळे इथे कोल्ड ड्राय राहील, आणि हेअर्स पण ड्राय आणि कोर्स राहतील. ॲलोपेशिया पण राहील ग्रोथ नसल्यामुळे हेअर्सची, आणि इथे पण सिक्रेटरी फंक्शन नसेल, स्किनचं पण डेव्हलपमेंट नसेल त्याच्यामुळे. लार्ज टंग बिकॉज ऑफ इडेमा. तर हायपो आणि हायपरमध्ये काय डिहायड्रेशन जास्त होतं, पण हायपरमध्ये प्लाझ्मा व्हॉल्यूम सेंट्रलचा जास्त आहे, कार्डियाक आउटपुट जास्त असल्यामुळे, आणि सिव्हिअरमध्ये हायपोव्होलेमिया होऊ शकतो. अदरवाईज व्हॉल्यूम जास्त आहे. हायपोमध्ये सगळं काही स्लो आहे, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी आहे, पण इन जनरल बॉडीमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे, म्हणून सगळीकडे एडेमा असतो आणि डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया होतो. ADH वाढतं, GFR कमी होतो बिकॉज ऑफ कार्डियाक आउटपुट, आणि ADH वाढलेलं असतं. तर फ्री वॉटर क्लिअर नाही होत, त्याने हा शब्द वापरला आहे. फ्री वॉटर क्लिअरन्स इम्पेअर होतं. ADH असेल तर वॉटर ॲब्सॉर्ब करेल आणि सोडियम ॲब्सॉर्ब नाही करणार, त्याच्यामुळे हायपोनॅट्रेमिया होईल. तर प्लाझ्मा व्हॉल्यूम आणि टोटल व्हॉल्यूम अगेन्स्ट जात आहेत. प्लाझ्मा व्हॉल्यूम हायपोमध्ये कमी असेल, परंतु इन जनरल बॉडीमध्ये पाणी जास्त असेल, त्याच्यामुळे पेरिकार्डियल इफ्युजन, प्लुरल इफ्युजन होतं. कार्डियाक आउटपुट कमी आहे, हार्ट कमी काम करतं, तर हार्ट फेल्युअर पण होईल. ठीक आहे. नंतर ऑस्टिओपेनिया होईल हायपरमध्ये. नंतर इकडे हायपोमध्ये कार्डियाक फेल्युअरपर्यंत पण जाऊ शकतो, तो बोर होऊन जाईल एवढा. नंतर हायपोग्लायसिमिया होईल, शुगर बाहेर नाही येणार. आपण बघितलं की कॅटाबॉलिझम करतो, मेटाबॉलिझम ॲक्टिवेट करतो. हायपोनॅट्रेमिया होईल, डायल्युशनल. इन जनरल स्टिम्युलस नसल्यामुळे ॲनिमिया होईल. कोलेस्ट्रॉल आपण इथं बघितलं, कोलेस्ट्रॉलला पण बाहेर काढतो, त्याचं डिग्रेडेशन करतो, तर कोलेस्ट्रॉलच्या लेवल वाढतील, त्याचं डिग्रेडेशन होणार नाही. सॉफ्ट टिश्यू स्वेलिंगमुळे कार्पल टनल होईल, लार्ज टंग होईल. बाकी मग माणूस थकवा येईल, फटीग येईल. ठीक आहे. डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हटलेलं आहे, गट स्लो होऊन जाते, आणि कॉन्स्टिपेशन. तर आय सायन्स विचारतात. आय सायन्समध्ये डॅलरिम्पल इज स्टेअर, याचा काही नॉन ग्रीफ. तर ग्रीफमध्ये आपण खाली बघतो, तर अप्पर लिडचा लीड लॅग होईल. नंतर ग्रिफिथ म्हणजे ग्रीव्ड,
झालं त्याचं, मग आपण वर बघणार तर लोअर लिडचा लॅग होईल. नंतर एनरॉथ म्हणजे एडेमा, तर फुलनेस ऑफ आईज होतं. सेहवाग स्टेलवॅग म्हणजे इनफ्रिक्वेंट ब्लिंक. नंतर मोबियस इज मीटिंग ऑफ बोथ आईज इज अनसक्सेसफुल, तर कन्व्हर्जन्स नाही होत. जॉफ्री म्हणजे जॉयफुल, तर व्रिंकल्स नसतात. आणि जेल इंक पडते, तर लीडचं पिगमेंटेशन होतं. तर हे हायपरचे साईन्स आहेत सर्व. मग थायरॉईड फंक्शन टेस्टमध्ये मग TSH स्क्रीनिंग टेस्ट, आणि पण आपण बघितलं 99% बाउंड आहे आणि फ्री फंक्शनल आहे, त्याच्यामुळे फ्रीचंच आपल्याला बघावा लागतो, कारण की बाकीचं मग थायरॉईड बाइंडिंग ग्लोब्युलिनने अफेक्ट होतो. तर थायरॉईड बाइंडिंग ग्लोब्युलिन खूप साऱ्या सिच्युएशन्समध्ये चेंज होतो, भरपूर साऱ्या लिस्ट दिलेल्या आहे. म्हणून TSH स्क्रीनिंगसाठी चांगलं आहे फक्त, पण भरपूर जिथे स्क्रीनिंगसाठी म्हणजे जिथे TSHचा ॲक्सेस व्यवस्थित आहे तिथेच कामा येतो. पिच्युटरी थायरॉईड ॲक्सेस डिस्टर्ब नसला पाहिजे. तो डिस्टर्ब होतो प्रेग्नन्सीमध्ये, तो डिस्टर्ब होतो इनिशिएशन ऑफ थायरॉक्सिन थेरपी म्हणजे अर्ली ट्रीटमेंटमध्ये. नंतर सेंट्रल काही इश्यू असेल तर तो व्यवस्थित सिक्रेट नाही होणार, हायपोथॅलॅमसचा किंवा पिच्युटरीचा, किंवा एंड ऑर्गनचा रेझिस्टन्स असेल तर तो त्याचा वाढत बसेल, किंवा TSH सिक्रेटिंग पिट्युटरी ॲडिनोमा आहे तर पिट्युटरी स्वतः सिक्रेट करेल, तर कमी सिक्रेट करेल किंवा जास्त. सेंट्रल हायपोथायरॉइडिझम किंवा सेंट्रल हायपरथायरॉइडिझम जे काही आहे, किंवा एंड ऑर्गन रेझिस्टन्स. तर जिथे ॲक्सेस व्यवस्थित असेल तिथे आपल्या कामाचं प्रेग्नन्सी आहे आणि इनिशिएशन ऑफ ट्रीटमेंट थायरॉक्सिन. तर हायपरथायरॉइडमध्ये TSH कमी राहणार, T4 जास्त राहणार. हायपोमध्ये प्रायमरीमध्ये TSH हाय राहणार, T4 लो राहणार. हायपो आहे तर T4 लोच राहणार, परंतु सेकंडरी असेल तर मग TSH पण लो राहणार, कारण की एक्सटर्नल काहीतरी हे येतं आहे म्हणून, थायरॉईड येतं आहे म्हणून. तर इतर पण काही टेस्ट आहेत. नंतर सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझमवर आला तो. सबक्लिनिकलमध्ये क्लिनिकली ही हॅज थायरॉईड बट TSH कमी होत चाललं आहे किंवा TSH ॲबनॉर्मल आहे. तर नॉर्मल फ्रीच्या व्हॅल्यूज आहेत, नॉर्मल फ्री व्हॅल्यूज आर ओके. ज्या TSHच्या व्हॅल्यू आहेत त्या हल्लेल्या आहेत. तर हायपोची व्हॅल्यू आहे 2 रेंज आहेत. हायपोमध्ये TSH 5 ते 10 आणि 10च्या वर. तर 10च्या वर आहे तर तुम्हाला थायरॉक्सिन चालूच करावं लागेल, आणि 5 ते 10मध्ये 1-3 महिन्याचा ट्रायल देऊन मग नंतर चेक करू शकतो 6 महिन्यानंतर की काही फरक पडतो आहे का. तर या ज्या लोअर रेंजेस आहेत, समजा इथे आहे 1 to 0.39, 0.1 to 0.39, तर इथे फॉलोअप करायचा आहे, कारण की त्याला ट्रीटमेंट लागू शकते. ही माइल्ड रेंज आहे, इथे संदिग्ध आहे आपल्याला. 0.1च्या खाली झालं की मोस्टली त्याला ट्रीटमेंट लागेल. तर 0.1 आणि 10 ह्या एक्स्ट्रीम झाल्या, त्याच्या खाली त्यांना ट्रीटमेंट आणि वर ट्रीटमेंट लागणारच आहे. 0.5 to 5 नॉर्मल रेंज आहे. या दोघांच्या मधात डाऊटफुल आहे, तिथे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. नंतर थायरॉईड तर सिकनेसमध्ये थायरॉईडचे सर्व हार्मोन कमी होऊन जातात, लो T3, T4, TSH. तर सिकनेसमध्ये मेटाबॉलिझमची नीड वाढते, अडॅप्टिव्ह आहे, कमी होते, अडॅप्टिव्ह टू डिक्रीज लोअर रिक्वायरमेंट. तर हे रिव्हर्सिबल असतं, त्याच्यामुळे त्याच्या ड्रग थेरपी द्यायची काही गरज नाही आहे. ॲबनॉर्मल TFTs इन नॉन थायरॉईड इलनेस, रिव्हर्सिबल आफ्टर रिकव्हरी. नंतर हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम ट्रीट का करायचा, तर तो म्हणतो की हायपो किंवा हायपर ट्रीट नाही केला, सर्जरीच्या स्ट्रेसमध्ये दोघेही बोंबलतात. नंतर हायपर असेल, मॅनिप्युलेट केलं तर रिलीज होतो, तर हायपरथायरॉईड क्रायसिस होईल. म्हणून सर्जरीपूर्वी तो युथॉराईड पाहिजे, युथॉराईड स्टेटमध्येच सर्जरी करायची. नंतर हायपरचे कॉजेस काय आहेत, ग्रेव्ह ऑटोइम्युन आहे थायरॉइडायटिस. नंतर टॉक्सिक मल्टीनोड्युलरमध्ये हायपोआयोडीनमुळे त्या फॉलिकल्स वाढत राहतात आणि एक लिमिटच्या वर गेल्यावर त्या हायपर सिक्रेटरी होऊन जातात, तर त्याला टॉक्सिक MNG म्हटलं आहे. नंतर ग्लँडचे स्वतःचे ॲडिनोमाज असतील किंवा कार्सिनोमाज असतील. आयोडीन इंड्युस्ड, सुरुवातीला आयोडीन इनहिबिट करतो पण नंतर तो
त्याचा एस्केप होतो आणि तो सिक्रेट करायला लागतो. नंतर स्ट्रुमा ओव्हरी इज टेराटोमा ऑफ ओव्हरी. नंतर थायरॉक्सिनचा ओव्हरडोस असेल किंवा अमिओडायरॉन असेल किंवा इरॅडिएशनमुळे इन्फ्लेमेशन झालं कुठलंही इन्फ्लेमेशनमध्ये. मग हायपरथायरॉइडिझमच्या ट्रीटमेंट कशी करणार, तर जे TPO आहे थायरॉइड परऑक्सिडेजचे इन्हिबिटर्स ते देतात, कारण की तोच ऑर्गॅनिफिकेशन करतो. तर कार्बी इज कन्व्हर्टेड टू मेथी. तर कार्बी इज प्रो ड्रग, मेथी इज ड्रग. नंतर PTO आहे प्रोपिलथायोरासिल. तर प्रोपिलथायोरासिलचा फुल फॉर्म आहे पहले ट्राइमेस्टर में यूज़ कर सकते हैं. तर PTU कॅन बी यूज्ड इन फर्स्ट ट्रायमेस्टर अँड PTU ऑल्सो आपण बघितलं की कन्व्हर्जन पण थांबवतो. तर हायपरथायरॉइडिझमची ट्रीटमेंट आहे ड्रग्स, सर्जरी किंवा रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन 131 देतात. तर फ्री व्हॅल्यूज बघायच्या. TSHच्या व्हॅल्यू इनिशियली काही रिप्रेझेंटेटिव्ह नसतात. मग फक्त ट्रेमर्ससाठी जे ॲजिटेशन आहे त्याच्यासाठी बीटा ब्लॉकर्स देतात पाल्पिटेशनसाठी. तर प्रोप्रेनॉल देतात. नॉन सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे 20 to 40 mg, दिवसातनं 4दा होऊन जातो. मग लॉंगर ॲक्टिंग कार्डिओ सिलेक्टिव्ह देऊ शकतो, जसं की ॲटेन, बिसोप्रोलॉल हे कार्डिओ सिलेक्टिव्ह आहेत. तर अस्थमॅटिक्समध्ये इश्यू होऊ शकतो, कारण की त्यांच्यामध्ये बीटा ब्लॉकर केला तर अस्थमा प्रेसिपिटेट होतो. आणि बीटा 1 स्टिम्युलेटरी आहे, हा नॉन सिलेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे बीटा 2 इज सिलेक्टिव्ह इज बेटर. सॉरी, कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा 1 इज बेटर. बीटा 1 इज बेटर कारण की मग एफिबलाही कंट्रोल करेल आणि अस्थमा प्रेसिपिटेट नाही होणार. एफिबमध्ये ॲडिशनल अँटीकोॲग्युलेशन द्यावं लागेल आणि हायर डोस लागेल डिगॉक्सिनचा, हायपरमेटाबॉलिक आहे म्हणून जे काही आहे. कॉमन साईड इफेक्ट अग्रॅन्युलोसायटोसिस आहे, इम्युनो ॲलर्जिक हिपॅटोटॉक्सिसिटी आहे, वस्क्युलायटिस होऊ शकतो, तर ग्लुकोकॉर्टिकॉइड द्यावं लागू शकतं. आणि टेराटोजेनिसिटी आपण बघितलं फर्स्ट ट्रायमेस्टर मी यूज कर सकते हैं. आणि दोघेही ड्रग लॅक्टेशनसाठी चांगले आहेत, सो दॅट इज गुड. आयोडीन ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन इनिबिट करतं सिंथेसिस आणि कन्व्हर्जन पण इनिबिट करतं म्हणतो. चांगलं आहे, हे नव्हतं माहिती मला. तर पोटॅशियम आयोडाईड 3 ड्रॉप्स, फक्त 3 ड्रॉप 3 टाईम दिले तरी होतं, परंतु हे फ्यू वीक्सच आहे, मग त्याच्यानंतर तो एस्केप करतो. इथे म्हटलं आहे तो सिम्पोर्टर ॲक्टिव्हिटी कमी करतो, परऑक्सिडेजची पण ॲक्टिव्हिटी कमी करतो आणि इथे म्हटलं आहे कन्व्हर्जन पण कमी करतो. तर तिघी ॲक्टिव्हिटी झाल्या त्याच्या, चांगलं आहे. तर ॲनेस्थेशिया मॅनेजमेंटमध्ये आपण बघितलं यूथॉराइड असल्याशिवाय घ्यायचं नाही आणि एंडोक्राईन कन्सल्टेशन इज मस्ट.